औरंगाबादचे सगळे कर्मचारी ठाम आहेत आणि राज्यभरातले कर्मचारी ठाम आहेत असं यांचं म्हणणं आहे। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी उदय जाधव सदस्यांशी संवाद साधतायत। हेतू मुळात याच्यामध्ये जो आहे तो एसटी बंद पाडण्याचा आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझी सर्वसामान्य कुटुंबातले जे कर्मचारी आहेत एसटी मध्ये काम करणारे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपली नोकरी वाचवा, आपली एसटी टिकली, आपली नोकरी टिकली, आपलं कुटुंब टिकलं तर आपण समाजाची सेवा करायला या जगामध्ये राहू, एवढं त्या ठिकाणी सांगतो। एसटी संघटनांचे दुसरे नेते संदीपजी आपल्यासोबत। संदीपजी, तुम्ही गेले 2 महिने संपकरी कर्मचाऱ्यांच्या सोबत होता, आज सह्याद्री अतिथीगृहात तोडगा निघालाय का? समाधान झालंय का तुमचं? आम्ही आज 2 प्रमुख बाबी मांडल्या। एक तर आम्हाला ही वेळ का आली तर राज्य सरकार एवढा आम्हाला पगार नाही आहे आणि म्हणून माननीय पवारसाहेब, माननीय परबसाहेब यांच्यासमोर आम्ही 7वा वेतन आयोग 1/4/16 पासून पदनिहाय वेतन श्रेणीसह 7वा वेतन आयोग मिळावा, राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन श्रेण्या मिळाव्यात, ज्यामध्ये वाहकाची वेतन श्रेणी राज्य सरकारकडे नाही ती मुकादमची द्यावी, अशा प्रकारची मागणी केली। यावर परबसाहेबांनी आम्हाला उत्तर दिलं, सकारात्मकता दाखवली। ते म्हणाले की 7वा वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये मी निश्चितपणाने तुमच्यावर बसतो, फायनान्स डिपार्टमेंटचं हे करतो, परंतु आता त्यांची इच्छा अशी आहे किंवा त्या दोन्ही नेत्यांनी असं आश्वस्त केलं की पहिलं एसटी चालू करा, मग 7व्या वेतन आयोगावर आम्ही चर्चा करू। आम्हालाही 10 वर्ष तुम्हाला जात आहेत, 2 करार बाकी राहत आहेत ना, तर 10 वर्षाचं करता येईल, ही एक बाब झाली। दुसरी बाब म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्यावरती कारवाया झाल्यात। त्या कारवाईच्या संदर्भामध्ये शेवटी एसटीचे कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती आहेत आणि म्हणून त्यांची कारवाई माफ करावी, या संदर्भात सुद्धा माननीय पवार साहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक शब्द वापरला त्यांनी की मी आहे ना, मला कोणाच्या संसारामध्ये माती कालवावं असं माझी बिलकुल इच्छा नाही आहे, परंतु परिवहन मंत्री महोदयाने असं सांगितलं की मी 3 वेळा अल्टिमेटम दिलं आणि ते झाले नाही। मग आज सर्क्युलर असं निघतंय की ज्या लोकांच्यावरती कारवाई नाही त्यांच्यावरती कुठलीही 1 रुपयाची कारवाई होणार नाही हे त्यांनी सांगितले आणि एसटी चालू झाल्यानंतर मी कुठलेही तुमचे डिसमिस असतील, सस्पेंड असतील आणि बदले झालेले कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांवरच्या कारवाया सशर्त कुठलीही शर्त न ठेवता मागे गेला असं त्यांनी सांगितलं। शरद पवार साहेबांनी मी आहे ना असा शब्द दिल्यानंतर तुम्हा सर्वांचा विश्वास बसला आणि त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला। त्यात असं झालं की साहेबांनी पहिली भूमिका अशी मांडली की लोकांच्या संसारामध्ये कधी असं मीठ घालवू नये किंवा त्यांच्या नोकरीच्या राखरांगोळी होऊ नये, हे साहेबांचे शब्द आहेत आणि त्याच्यावरती आम्हाला विश्वास आहे। आता तुम्ही इकडे सगळं निर्णय घेतलेला आहे, परंतु राज्यभरामध्ये जिथे हे कर्मचारी सर्व संपावरती आहेत त्यांना कसं विश्वास घेणार, त्यांना कशी समजूत सांगणार? आता एसटी पूर्ववत सुरू होईल का? निश्चितपणानं त्याचं कारण असं आहे की लोक 2 महिने झालं संप करतात आणि 2 महिने जेवढं रबर आहे ते शेवटी ताणलं की कितपत ताणायचं। कारण आम्ही आता आज बघतो ना पेपरला, सगळ्या खाजगी कंत्राटदार यायला लागले, खाजगी लोक यायला लागले, प्रवाशांचा आम्हाला पहिला सपोर्ट होता, आता प्रवाशांनाही हाल व्हायला लागले आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विलिनीकरण हा मुद्दा तर आम्ही कुठं बाजूला नाही केला। विलिनीकरण जे कोर्ट देईल, आदेश देईल त्याप्रमाणे करायचं कबुली दोन्ही नेत्यांनी दिलेली की जो कोर्टाचा आदेश येईल त्याप्रमाणे विलिनीकरणाला तयार आहोत। दुसरी बाब आम्ही मानली की समजा विलिनीकरण निगेटिव्ह आलं तर काय, तर 7वा वेतन आयोग आम्हाला मिळालं पाहिजे। एकंदरीत काय की आम्हाला राज्य सरकार एवढा पगार, त्या पगाराची हमी राज्य सरकारने घेणं आणि राज्य सरकार एवढा पगार मिळणं हाच त्यातला उद्देश आहे। आपल्यासोबत इतरही काही संघटनाचे काय नेमकं तुमचं म्हणणं होतं आणि तुमचं म्हणणं कसं मांडण्यात आलं थोडक्यात? बरं, नाही आमचं म्हणणं मांडण्यात आलं की जे सरकारने आता परिवहन मंत्री साहेबांनी, परब साहेबांनी जो वेतन वाढ दिलेली आहे, हां, तर त्या वेतनवाढीमध्ये काही त्रुटी आहेत। हे कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला आहे आणि ज्यांची 20 वर्षे सेवा झालेली आहे, 30 वर्षे सेवा झालेली आहे, अशांचे पगार कमी आहेत। तर त्यांना आम्ही ही सूचना आजच्या मीटिंगमध्ये आम्ही केलेली आहे विनंती की जे जुने कामगार आहेत किंवा मधल्या ह्यातले कामगार आहेत त्यांना पगारवाढ फार कमी असल्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे। तरीसुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं की आणि पवारसाहेबांच्या उपस्थितीत आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही अशा वेतनवाढीत जरूर ती सुधारणा करू। तुमची काय नेमकी मागणी होती, मान्य झाली आणि आता पूर्ववत एसटी सेवेत रुजू होईल का? हो, माझं नाव दादाराव डोंगरे आहे, सरचिटणीस आहे महाराष्ट्राचा, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसचा। सध्याची परिस्थिती निर्माण जी झाली होती, आतापर्यंत शासनाने, महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळ हा उद्योग प्रॉफिट अँड लॉस या तत्वावर चालवल्यासारखा भास करून इन्कम नाही, पैसा नाही या कारणास्तव पगार दिले नाही आणि ते पोकळी भरून काढण्याकरता आताची परिस्थिती आली, जो संप करावा लागला एवढा। तर त्यासाठी आजची परिस्थिती जी निर्माण झाली आहे आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये माननीय परिवहन मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं की कोणावर कारवाई करणार नाही आणि जे कारवाई केली आहे त्यांचेसुद्धा विड्रॉ करू, परंतु त्याने प्रथमतः राज्यातल्या जनतेची सेवा करणं हा एक प्रथम कर्तव्य असल्या कारणाने त्यांनी कामावर रुजू व्हावं आणि सेवा सुरळीत करावी। या अगोदर सुद्धा आमचं अशाच पद्धतीचे सेटलमेंट व्हायचे, करार व्हायचे आणि त्यामध्ये पगारवाढीचे वाढी व्हायच्या। एक
सह्याद्री अतिथीगृहावर आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी संवाद साधला आणि त्यानंतर हे संघटनांचे सगळे सदस्य संवाद साधत होते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी एक छोटासा ब्रेक. लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.